नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टॉप 10 मध्ये। बघूया काही मुख्य बातम्या। किनवट राज्य रस्त्यावरील हिमायतनगर पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सुप्रसिद्ध सहस्त्रकुंड बाणगंगा धबधबा खळखळ वाहू लागला आहे। विदर्भ मराठवाड्यात सीमेवरून वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सळसळ करत वाहू लागला आहे। ही बातमी समाजात आजच्या दिवशी पर्यटकांनी सहस्त्रकुंडची वाट धरली असून पर्यटक सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्याची गर्दी करत आहे। बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार 65व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जय पवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित केले असून या मैदानाला अनेक नामांकित मुलांनी हजेरी लावली। यावेळी या कुस्त्यांचे मैदान पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली। या मैदानाला ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, ऑलिम्पिकवीर योगेश्वर दत्त, पैलवान नरसिंग यादव, गीता फोगट यांच्यासह अनेक मल्लांनी हजेरी लावली। यावेळी क्रीडा राज्यमंत्री संजय बनसोडे, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, जय पवार आदि राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते। गर्व का दिन है कि पेरिस ओलंपिक में मनु भाकर ने भारत देश को ब्रॉन्ज मेडल जिताया है। तो सभी देशवासियों को और मनु भाकर को बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत बधाइयाँ, और उनके पेरेंट्स को भी बहुत बहुत बधाइयाँ जिन्होंने हमारा देश का मान ओलंपिक में बढ़ाया है। और मैं आज यहाँ महाराष्ट्र के दंगल में मैं आई हूँ, तो मेरे सभी खिलाड़ियों से, सभी महिला खिलाड़ियों से, पुरुष खिलाड़ियों, सभी पहलवानों से मैं यही कहना चाहती हूँ कि आप भी दिन रात मेहनत करते रहिए। आप जिस तरह आज दंगल का आयोजन हुआ है, बहुत ही शानदार दंगल, मिट्टी का दंगल हुआ है, तो मैं चाहती हूँ कि क्योंकि मिट्टी के दंगल तो ओलंपिक में अभी तक मान्यता नहीं है, तो मैट के आप मिट्टी के साथ साथ मैट के दंगल, मैट के ऊपर भी मतलब अपनी परफॉर्मेंस वहाँ पे भी दें, वहाँ पे भी, और ओलंपिक की सोच करके आप तैयारी करें। तो गवर्नमेंट यहाँ पर मैंने देखा कि कितना अच्छा, और ये इसका पूरे के पूरे इवेंट को अच्छे से ऑर्गेनाइज किया हुआ है, और खिलाड़ियों को प्रोत्साहन भी मिल रहा है, इनाम राशि भी दी जा रही है। तो जब इस तरह जब सरकारें या मैं महाराष्ट्र सरकार कह लीजिए, हरियाणा सरकार कह लीजिए, या फिर ऑल ओवर इंडिया जब खिलाड़ियों को सपोर्ट करती हैं, तो डेफिनेटली खिलाड़ी मेहनत करते हैं, तो ओलंपिक के मेडल और तादाद में। नागपूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला। संवादात त्यांनी ज्या ज्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि नुकसान झाले आहे त्याचं सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे। तसेच मदत करण्यासाठी जनप्रतिनिधी म्हणून जे काही करता येईल ते काम करत आहोत असे सांगितले। त्याचबरोबर शरद पवारवर टीका करत निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार बोलत आहे असे ते म्हणाले। तसेच अनिल देशमुख, समित कदम बद्दल ते सांगतात की अनिल देशमुख गृहमंत्री होते तेव्हा दबाव आणण्यावर कारवाई केली नाही। 2.5 वर्षानंतर संभ्रम निर्माण करत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल समित कदम यांनी स्वतः खुलासा केला आहे। एवढे राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकास विचार केला पाहिजे असे त्यांनी म्हटले। शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावर तर बोलताय, हे काही चांगलं नाही आहे। महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं, आणि त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे। महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे। महाराष्ट्राची जनता ही दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती नाही, कधी होती नाही, कधी होणार नाही। पण काही लोक समाजामध्ये तेढ निर्माण करणे, असे काही आंदोलन तयार करणे ज्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल, आणि त्यातून मग महाराष्ट्राला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करतायत। शरद पवार साहेबांना विनंती आहे की असे जे लोक आहेत जाती जातीमध्ये वाद निर्माण करणारे, यामध्ये जरा
त्यांनी पुढाकार घ्यावा. राहिला प्रश्न महाराष्ट्र जाळण्याचा, महाराष्ट्र पेटवण्याचा, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी सक्षम आहेत. या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही. पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही. एकदा तुम्ही त्यांनाच विचारावं लागेल. मोदी सरकारची संपूर्ण योजना विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पोहोचवायच्या असतील तर डबल इंजिन सरकारची गरज असल्याचं बावनकुळे म्हणाले. तर बच्चू कडू म्हणतात की 3 इंजिन सरकारमधील 1 इंजिन आत्ताच घसरत आहे आणि निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांनी आता एक पक्ष मागे टाकला आहे. एकंदरीत भाजपचा जो स्वभाव आहे तसंच बावनकुळे म्हणत असतील असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लावला आहे. ते आज सोलापूरला जात असताना अकोल्यात आले होते. मला वाटतं त्यांनी 1 इंजिन आताच सोडलेलं आहे. तसं हे 3 इंजिनचं सरकार आहे आणि निवडणूक लागायच्या अगोदरच त्यांनी पुन्हा एक पक्ष मागं टाकला. एकंदरीत भाजपचा जो स्वभाव आहे त्यानुसार आता बावनकुळे बोलत असेल. आम्ही 9 तारखेचं आंदोलन झाल्यावर स्पष्ट करू. तर 9 तारखेचं संभाजीनगरचं आंदोलन आहे, ते झाल्यावर मग मोर्चे बांधणी करू. काही नाही, जाता जाता सोलापूरला चाललं होतं, तिकडे कार्यक्रम आहे, जाता जाता यांना भेटलो. नवी मुंबई येथील सामाजिक ऐक्य परिषदेत आमदार रोहित पवार यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर सामाजिक ऐक्य जपले पाहिजे असा संदेश देत त्यांनी सांगितले की ज्या देशात महाराष्ट्र म्हणजे काही प्रकरण सुरू आहे त्यात तर बदल करायचा असेल तर जात पात धर्म सर्व विसरून एकत्रित काम करण्याची गरज आहे. एक संघ राष्ट्र ही संकल्पना घेऊन काम करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. तसेच जबाबदारी म्हणून देशाच्या समोर जे आव्हान आहे त्याला सामूहिकपणे सामोरे जाण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात सर्वसामान्य जनतेमध्ये परिवर्तन घडवून आणला पाहिजे आणि ते झालं पाहिजे ही त्यावेळी महापुरुषांची भावना मांडून त्यांनी नेहमी समाजाचा विचार केला असे त्यांनी सांगितले. जर कोणी काढलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी MIDC या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काढलं. MIDC फक्त काढून चालत नाही हो, ते MIDC मध्ये कंपन्या आल्या पाहिजे. कंपन्या येत असताना असं डोळे झाकून कधी येत नसतात. राज्य कोण चालवतंय, कुठल्या विचाराचे लोक आहेत, ते खऱ्या अर्थाने आपल्याला मदत करणार आहेत का, असं सुद्धा कंपन्या बघत असतात. आणि सगळ्यात जास्त MIDC हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्या काळामध्ये तिथं निर्माण झाले. आणि जेव्हा MIDC निर्माण झाल्या तिथं कंपन्या आल्या, तिथं मुला मुलींना हाताला काम मिळालं आणि काम देत असताना तर जात आणि धर्म कुठेही बघितला नाही. आमदार पंकजा मुंडे यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर बोलताना ते सांगतात की आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या जिल्ह्यात मी जाते आहे. मला सत्कार, मोठे सोहळे फारसे मान्य नाहीत, पण कार्यकर्ते फार आनंदी आहेत. आपलं सरकार आणण्यासाठी आम्हाला कामाला लागायचं आहे. भगवानगड, गोपीनाथगड, नारायणगडावर जाणार आहे असे त्यांनी सांगितले. तसेच प्रकाश आंबेडकर OBC यात्रेविषयी सांगतात की त्या सकारात्मक दृष्टीने याकडे बघतात. तसेच त्यांनी OBC यात्रेबाबत प्रकाश आंबेडकर यांना रॅलीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हरिभाऊ बागडे हे राज्यपाल झाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली आहे. नेहमीच तो संदेश दिलेला आहे. पण आपण जे अनुयायी असतात त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या नेत्यांनी बोललं पाहिजे की तुम्ही शांत राहा, तुम्ही आपले मुद्दे मांडा, पण गुद्दे वापरू नका, हे सांगणं आवश्यक आहे. आणि तसं वेळोवेळी आम्ही सांगत आलेलो आहोत. मला असं वाटतं की हा एक प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो आणि तो परिणामाचा काळ लवकर जावा आणि लवकर लोकांच्या मनामधली दरी कमी व्हावी याच्यासाठी प्रयत्न. जसा खूप मोठा रोग झाला असेल तर थोडं कडू आणि मोठं स्ट्रॉंग औषध द्यावं लागतं, तसं आता एका स्ट्रॉंग मेसेजची गरज आहे आणि आम्ही राज्यकर्त्यांनी ते केलं पाहिजे. शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते. एक अशी भूमिका मांडली जाते की महाविकास आघाडी असेल किंवा विरोधी पक्ष असतील या विषयावर ठामपणे बोलत नाही आहेत, त्यामुळे हा प्रश्न रखडून पडला असं भाजप वारंवार म्हणतं. हा प्रश्न मिटवण्यासाठी मोठ्या नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे. प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत, प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची आहे. परंतु या जे आत्ता राज्यामध्ये चाललंय या विषयांवर भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मांडलं पाहिजे ना, की त्यांना हे सर्व मान्य आहे का,
त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहेत हे त्यांनी मांडलं पाहिजे. त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल, आणि जे पूर्वी मांडले त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्त्वाचे आहेत. सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब, आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे. तरी मनोज जरांगे पाटील आता विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील या दोघांनाही ते टीका करतात. विरोधी पक्षांना तर ते म्हणतात की आमचं जे काही वाद चाललाय, कीर्तन चाललंय, त्या कीर्तनानं आम्हाला कीर्तनात गुंतून ते खीर खाण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणजे विरोधी पक्षांना विधानसभेचे तोंडावर बोलतात. तुम्हाला वाटतंय का की कुणी शांत बसून राजकारण करतंय, कुणी बोलून असंख्य कॅमेरे आहेत, असंख्य लोक विचार मांडायला तयार आहेत. जिथे तुम्हाला थोडीशी खमंग बातमी मिळते तर ती तुम्ही दाखवायला तयार आहे. पण माझा मुद्दा आहे मुद्द्याचा काय, मुद्दा काय, जिथे मुद्दा आहे तिथे मी बोलेन. बाकी कोणी काही बोलेल त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक नाही. पण राजकारण होतंय ओबीसी मराठा वादावर आता विधानसभेचे निश्चितच होत आहे, सगळेच करतात होत आहे, आणि ते रोखलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. एक आता राजकीय व्यक्तिमत्व आहे, तुम्ही तुमच्या सगळ्या पावलाकडे लक्ष आहे. मनोज जरांगेंनी सांगितले की 288 पाडायचे किंवा 288 उभा करायचे, 29 तारखेला उभं राहतात. म्हणजे मनोज जरांगे पाटील आता राजकारणाकडे वळले, थोडक्यात आता लपून नाही राहिले. कसं बघता, आंदोलनाचं रूपांतर झालंय? मी ते काही बघत नाही, कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही, जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काय बोलण्यात अर्थ नाही. नुसतं बोलून उपयोग नाही, ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण. मी पण एखादी मोठी घोषणा करेन, फार दंड ठोकून बोलेन, पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे. त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे. बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. आमदार झाल्यानंतर तुम्ही आता पहिल्यांदा स्वागत समारंभासाठी बीडमध्ये जाता. तुम्ही म्हटलं की स्वागत करू नका, मात्र त्याच बीडसाठी आता काय असं निश्चित केलं ध्येय आहे तुमचं की ते राबवणार आहात तुम्ही, तर ते पूर्ण करणार आहात? ध्येय बीडसाठी जे होतं ते माझ्याकडे जेव्हा शक्ती होती, सत्ता होती, त्याच्यामध्ये मी फार ऐतिहासिक काम करू शकले. हे फार मोठं माझं भाग्य आहे. आणि जशी जशी माझी राजकीय आणि संविधानिक शक्ती आहे त्याप्रमाणे 100% बीड जिल्हा ही माझी मातृभूमी आहे, माझी मायभूमी, कर्मभूमी आहे. आणि महाराष्ट्रातले लोकही काही बीड जिल्ह्यापेक्षा माझ्यावर कमी प्रेम करत. त्यामुळं महाराष्ट्रातील आता विधान परिषद सदस्य म्हणजे सर्व राज्याचा एक प्रतिनिधी आहे, तर राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका, स्ट्रॉंग भूमिका घेताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही. वंचितांना समोरच ठेवून राजकारण करेन. मुळातच संस्कार अंत्योदयाचे असल्यामुळे अंतिम माणसाचा उदय होणं हे राजकारणात आवश्यक आहे, त्याच्यासाठी काम करेन. भाजपमध्ये जुन्या लोकांना आता लॉटरी लागायला लागली असे विरोधक ते बोलतायत. उदाहरणार्थ तुम्ही असाल, बागडे नाना असतील. बागडे नाना तर खूप सिनियर आहेत, ते अध्यक्ष राहिलेले आहेत विधानसभेचे. त्यामुळे हे विरोधक काय म्हणतात यापेक्षा मी एवढी जुनी नाही, पण बागडे नाना खूप सिनियर आहे. जुने म्हणून आहे, सिनियर म्हणावं. ते सिनियर आहेत आणि आज त्यांना राज्यपाल पद मिळालेलं आहे याचा आम्हाला खूप आनंद वाटतो की त्यांचे जे जर्नी आहे ते अत्यंत सन्मानजनक आणि अत्यंत व्यवस्थितपणे जिथे तिथे जायचे तिथे एकटी गेली आहे. त्यांना एक शुभेच्छा. आणि माझा तर आता कालच 45 झालं, तर मी अजून नवीच आहे. विस्ताराची काही शक्यता? मला याची काही कल्पना नाही. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार. लोकांमध्ये उत्साह आहे. काल माझा विधान परिषदची आमदार म्हणून शपथविधी झाला आणि या शपथविधीनंतर आज मी पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये जात आहे. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरच मला वाटतं एकदाच फक्त माझा दौरा झाला आणि पूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी तर विधान परिषद जाहीर झाल्यावरच आनंदोत्सव साजरा केलेला आहे. आणि आज मी माझ्या जिल्ह्यामध्ये जाते आहे पहिल्यांदा. तर मी सावरगाव भगवान भक्तिगड येथे बाबांचं दर्शन करेन. त्याच्यानंतर मी नारायणगडावर जाईन. त्याच्यानंतर बीड शहरातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन. त्यानंतर मी गोपीनाथ गडावर जाईन आणि परळी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन करून मग मी माझ्या घरी जाईन. या पूर्ण दौऱ्यामध्ये माझे सत्कार कोणी करू नये, माझ्यावर JCBनी फुलं उधळू नये आणि कुठल्याही प्रकारचा माझा असा उदो करू नये अशी मी विनंती कार्यकर्त्यांना केली आहे.
जे फुलं व्हायची आहेत ती महामानव बाबासाहेब आंबेडकरांना, छत्रपती शिवरायांना, नारायणगडावर आणि भगवान भक्तीगडावर व्हा अशी मी विनंती केलेली आहे. पण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. काय कारण आहे की तुम्ही सत्कार घेत नाही आहात? निर्मुसले होऊ शकतात तुमच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते. कारण काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, काही ठिकाणी पूर आले, त्यामुळे तुम्ही निर्णय घेतलाय का? ते आपल्या राजकीय जीवनामध्ये सतत अशा परिस्थिती निर्माण होत असतात की माणसाला वाटतं की आपला सत्कार समारंभ याच्यात नको. परंतु माझ्या राजकीय जीवनामध्ये किंवा माझ्या मुंडे साहेबांच्या संस्कारामध्ये आपला वाढदिवस मोठा साजरा करणे, स्वतःचे सत्कार सोहळे करणे हे आम्हाला पहिल्यापासून फारसं मान्य नाही. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तर होतच राहतात. ते मी त्यांचे जेव्हा त्यांना थोडी डील द्यायची, लाड करायची ते केलेलेच आहेत. मी विधान परिषद जाहीर झाल्यावर 3-4 दिवस माझ्या कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी रीग होती, खूप आनंदोत्सव होता. आता आपल्याला पुढे एक मोठी जबाबदारीने काम करायचं आहे महायुतीचं सरकार आणण्यासाठी. त्यामुळे आत्ता सत्कार समारंभात वेळ न घालवता काम आपण करायला पाहिजे अशा भावनेने कार्यकर्त्यांना सांगितलं की भेटी घ्या पण सत्कार सोहळे नको. तरी SC ST OBC बचाव आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर रॅली करतायत, हाके सुद्धा रॅली करतायत, याकडे कसं बघता तुम्ही? मी याकडे सकारात्मकच दृष्टीने पाहते. प्रकाश आंबेडकर साहेब जी रॅली करतात त्यांना मी शुभेच्छा देते. कारण शेवटी वंचितांच्या आवाजासाठी जर कोणी कार्यक्रम घेत असेल आणि त्याच्यामध्ये लोक जोडली जात असतील तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि सगळेच करतायत, लक्ष्मणजी हाके देखील करतायत, त्यांच्या त्या उपोषणाला देखील तेव्हा मी भेट दिलेली आहे. माझं असं म्हणणं आहे की हे सगळे चळवळीतून एखादा मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जात आहेत. पण मी राजकीय व्यक्ती आहे, एका पक्षाची पदाधिकारी आहे, आता संविधानिक पदावर राहिलेली आणि असलेली व्यक्ती. माझं परम कर्तव्य आहे की समाज एकमेकांसमोर न उभे राहता एकमेकांसोबत उभे राहावे, हे माझं राजकारणातलं ध्येय आहे किंवा मुंडे साहेबांनी त्या दिशेने मला राजकारणात आणलेलं आहे. तर हे जी व्यक्ती आहेत ही सर्व पण तेच करतात की कुठेतरी इम्बॅलन्स होऊ नये, कुठेतरी वंचितांना वाटू नये की आमचा आवाज कोणी ऐकत नाही. तर त्यामुळे त्याचं स्वागतच आहे. पण इम्बॅलन्स होऊ नये अशी तुमची भावना जरी असली तर इम्बॅलन्स झालाय असं तुम्ही मानताय का? कारण गावखेड्यामध्ये मराठा OBC आणि मराठ्यांमध्ये जे काही वाद सुरू झालेले ते आणखी दृश्य स्वरूपात नाही, पण हे लवकर नाही मिटवले गेले तर पुढे चालून परिस्थिती अवघड. हे वाद करू नये असेच प्रयत्न महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये अनेक वर्ष झाले आणि आता ते प्रयत्न अजून व्हायची गरज आहे. ते करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण शेवटी एका घरामध्ये एका आईवडिलांना 2 लेकरं असले तर त्यांना त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता येताना एक बॅलन्स साधावा लागतो. तर हेच तर समाज आहे अख्खा, असंख्य जाती आहेत, असंख्य विचार आहेत, यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून पोट तिळकीने प्रयत्न करण्याची गरज आहे. वेगवेगळ्या समाजांमध्ये अजूनही तेढ निर्माण आहे. सोशल उरणमधील यशश्री शिंदे या प्रकरणानंतर हिच्या कुटुंबियांना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातवणभर भेट दिली. तसेच त्यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले की यशश्रीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून अंतिम शिक्षा होईपर्यंत आरोपी मोहम्मद दाऊद शेख जेलमधून बाहेर आला नाही पाहिजे याची खबरदारी ते स्वतः घेणार आहे. तसेच प्रेम करणे हा गुन्हा नाही तर फसवणं, पळवणं, हत्या करणं हा एक लव्ह जिहादचा प्रकार आहे. लोक फसवतात, पटवतात आणि मारतात. हे प्रकरण गंभीर आहे असे त्यांनी सांगितले. यशस्वी शिंदे त्यांच्या परिवाराचे माझे मित्र आमदार महेश बालदी सोबत समवेत आम्ही भेट घेतली. त्यांच्या परिवाराला आम्ही स्पष्टपणे वचन दिलं आहे की जो मोहम्मद दाऊद शेख जो कोणी गुन्हेगार आरोपी आणि त्यांचे सहकारी असेल त्यांना अटक करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट पण लागणार आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अंतिम सजा शिक्षा होईपर्यंत तो जेलच्या बाहेर जाऊ शकणार नाही याची काळजी आम्ही घेणार. 3 महिन्यापूर्वी याच परिसरात अशाच पद्धतीने पूनम क्षीरसागर ती पण शेड्यूल कास्टची होती,
असाच प्रकाराने तो निजामुद्दीन होता. फसवणं, पळवणं आणि हत्या करणं हा एक लव जिहादचा प्रकार आहे. प्रेम करणं हा विषय नाही आहे. हे पटवतात, फसवतात, पळवतात आणि मारतात. आणि त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पूनम क्षीरसागरच्या आरोपी आता पण जेलमध्ये चार्जशीट फाईल झाली आहे. अशाच पद्धतीची कारवाई इथे होणार. अभी हमने मेरे स्थानिक विधायक मित्र मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा शहरात आज याच मागणीसाठी कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. ओबीसी आंदोलक दत्तात्रय अनंतवार यांनी मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील 10 दिवसांपासून कवाना या गावी आमरण उपोषण केले होते. त्यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये, दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली आहे. गेल्या 10 दिवसापासून अनंतवार हे कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज तामसा शहरामध्ये संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून तामसा व्यापाऱ्यांनी आणि गावातील लोकांनी ओबीसी समाजाने जे त्यांना प्रतिसाद दिलेला आहे आणि अनंतवार यांच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेऊन याच्यातून कोणता तरी मार्ग काढावा. कारण त्यांचा उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी हीच आमची अपेक्षा आहे. हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे 41 पैकी 10 गेट 2 मीटर उंचीने उघडलेले असून तापी नदी पात्रामध्ये सद्यस्थितीत 38,846 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून पुढील काही तासात 60,000 ते 70,000 क्युसेक्स पर्यंत विसर्ग हतनूर धरणातून जाण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबई येथे प्रसार माध्यमांसमोर माजी मंत्री अनिल देशमुख केलेल्या संवादात त्यांनी समित कदम विषयी सांगितले की 3 वर्षापूर्वी फडणवीस यांनी समित कदम यांना माझ्याकडे पाठवलं होतं. ते माझ्याकडे एफिडेव्हिट घेऊन आले होते. नगरसेवक नसलेल्या माणसाला फडणवीस यांनी वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. राजकीय नेत्यांच्या मुलाला अडकवण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी असंही म्हटलं की समित कदम काळा की गोरा हे कधीच पाहिलं नाही. महाराष्ट्र टॉप 10 मध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबायची. बघत रहा महान्यूज7. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें. गंगोत्री रिजॉर्ट्स एंड
एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, NEET, AIIMS, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June। अवर एड्रेस: कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। अवर कॉन्टैक्ट 8830479380 और 9049079674। सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार। बनारसी शालू, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी, प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध। सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे। इस अवसर का लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल। हमारा पता: रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। We are always for your health care. हमारा पता: रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वायर नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICI एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता है प्लॉट नंबर 46, शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779।